अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। नमस्कार, आपण पाहत आहात अपडेट इंडिया टीव्ही। चला तर पाहूया आजच्या बातम्या। खैरी येथील कुमारी डॉक्टर कोमल दिलीप तंगपल्लीवार या ग्रामीण भागातील युवतीने राष्ट्रीय मिस महाराष्ट्र वेटिको क्वीन ऑफ इंडिया 2024 चा पुरस्कार पर्यंत मारली बाजी व मिस रॅपवॅक टायटल प्रदान। राळेगाव तालुक्यातील खैरी येथील ग्रामीण भागातील युवती कुमारी डॉक्टर कोमल दिलीप तंगपल्लीवार या युवतीने जिल्हा पुरस्कार, राज्य पुरस्कार व आता राष्ट्रीय मिस महाराष्ट्र वेटिको क्वीन ऑफ इंडिया 2024 लखनौ येथे झालेल्या पुरस्कारापर्यंत बाजी मारली आहे। मिस रॅपवॅक टायटल प्रदान प्राप्त केले आहे। त्यामुळे कुमारी डॉक्टर कोमल दिलीप तंगपल्लीवार या ग्रामीण भागातील युवतीचे खैरी गावातच नव्हे तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात कौतुक केल्या जात आहे। या यशाचे श्रेय ती आई, वडील व गुरुजींना देत आहे। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। आज दिनांक 20/8/2024 राळेगाव तालुक्यातील खैरी या ग्रामीण गावात आपण आलेलो आहोत आणि या गावची युवती कुमारी कोमल दिलीप तंगपल्लीवार या युवतीने जिल्हा पुरस्कार, महाराष्ट्र पुरस्कार आणि आज ती राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत त्या युवतीने मदत मारलेली आहे। हे राळेगाव तालुक्याचेच नव्हे, यवतमाळ जिल्ह्याचं नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचं गौरवाचं वाटतं दिसतंय। आणि खरंच ग्रामीण भागातील मुलगी युवती तर या राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत जर जात असेल तर त्याबद्दल आपण तुम्ही आता जेव्हा राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत गेला, जिल्हा पुरस्कार, राज्य पुरस्कार पण तुम्ही प्रदान केले आणि आज राष्ट्रीय पुरस्कार पण तुम्ही घेतलाय, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? या पुरस्कारापर्यंत जाताना तुम्हाला काय काय अडचणी झाल्या आणि तुम्ही काय काय जनतेला आणि युवक विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छिता आणि याची सहयोग कुणाला देत आहे? तुमचा परिचय द्या। माझं नाव कोमल तंगपल्लीवार आहे, राहणार खैरी, तालुका राळेगाव आणि जिल्हा यवतमाळ। सर्वप्रथम आज मी मिस महाराष्ट्र वेटिको क्वीन ऑफ इंडिया झालेली आहे आणि त्यासाठी अगर बोलायचं म्हटलं तर सगळ्यात पहिले मी माझ्या मम्मी पप्पाला थँकफुल आहे, कारण की त्यांच्या सपोर्टमुळे आज मी इथे आहे तुमच्या सर्वांसमोर। जे पण मी आज घडले आहे ते त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आज इथे आहे तुमच्यासमोर। आणि इथे येण्याचं कारण म्हणजे हे माझं पॅशन आहे, जे मला पूर्णपणे पूर्ण करायचं होतं। दॅट्स माय हार्ड वर्क, डेडिकेशन, दॅट्स टुडे आय एम हिअर इन फ्रंट ऑफ यू ऑल। अगर जर बोलायचं म्हटलं तर ह्या मिस वेटिको क्वीन ऑफ इंडियासाठी मी खूप एफर्ट्स टाकले आहे, खूप प्रयत्न केला आहे आणि हेच बोल इच्छितो, अगर तुम्हाला पण तुमचं गोल पूर्ण करायचं असेल तर खरंच तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल आणि अगर तुम्ही हार्डवर्क करत असेल तर नक्की तुम्ही या पोजवर येऊ शकणार, जसं मी इथे आहे। या युवतीने सांगितलेलं आहे, खरंच कोणत्याही माणसाला जर पुढे जायचं असेल त्यानं आपलं जिद्द आणि जो गोल आहे, गोल लक्षात ठेवून त्याचं ध्येय गाठणं जरुरी आहे। त्या संदर्भात या मुलीचे वडील आहे राजूभाऊ तंगपल्लीवार, आपण त्यांचे दादा, तुम्ही आज तुमची मुलगी आज राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला आहे, त्याबद्दल तुम्ही एक ग्रामीण भागातील आहे, तुम्ही काय सांगू इच्छिता? ग्रामीण भागातील युवतींना, विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छिता, काय संदेश देऊ इच्छिता? मी दिलीप महादेवराव तंगपल्लीवार, मी एक शिक्षक आहे। मी माझ्या मुलीला फ्री आणि फ्रँकली ठेवलेलं आहे आणि एक मित्रासारखं, मैत्रिणीसारखं या पद्धतीने वागणूक दिली तिला आणि त्यावेळेच्या मी तिला एक म्हणजे बंधन काही केलं नाही, फक्त एवढंच सांगितलं की बा आऊट मार्ग पकडू नका, चांगल्या मार्गात तुम्ही जेवढं मदत पाहिजे असेल तेवढी मदत मी तिला द्यायला तयार आहो। तर त्याच पद्धतीनं मी तिला मदत केली। आज तिनं मिस महाराष्ट्र, मिस यवतमाळ, मिस वेटिको ऑफ इंडिया असं तिने प्रदान करून मला एवढं समाधान दिलं का आज मी एवढा खुश आहो असंच मार्गदर्शन मी माझ्या शाळेतसुद्धा मी सगळ्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना सुद्धा सांगत असतो का तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीनं चांगला अभ्यास करा आणि चांगलं जिद्द राहा, म्हणजे इथपर्यंत तुम्ही मला सांगा। हे बघा, ज्यांनी आज राजूभाऊनी सांगितलं की आपल्या मुलीबद्दल सांगितलं, त्यांनी मुलीला फ्री ठेवलंय, बरोबर आहे नाही, पण त्यांनी एक सूचना पण दिलेली आहे, कुठल्याही वाईट मार्गाचा अवलंबन करू नये। मुलगी असून सुद्धा त्यांनी तक्त म्हणजे
सूचना दिली आहे त्या विद्यार्थ्यांनी खरंच त्याचं पालन करून आपल्या आईवडिलाचं कुठलंही गालबोट लागणार असं नाव उंचावेल अशी दिशा घेऊन आज ती मुलगी आज राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत प्राप्त झालेली प्रदान केला आहे. त्यामुळे खैरी गावातच नव्हे, राळेगाव तालुक्यात नाही, यवतमाळ जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात या युतीची आज गौरवानं लोक कौतुकाने तिच्यावर छाप होत आहे. त्यामुळे त्या मुलीचे कौतुक केले जात आहे. यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे.